इसिसचा म्होरक्या अबू अल बकर बगदादी याचा खात्मा झाल्याचा दावा केला जातो आहे। खरं तर या आधी सुद्धा बगदादीचा खात्मा झाल्याच्या बातम्या आलेल्या होत्या। जागतिक दहशतवादाला हादरा देणारी ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल। सिरियातील मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या निरीक्षकांच्या गटानं हा दावा केलाय, पण तो कधी मारला गेलाय हे निरीक्षकांच्या गटानं स्पष्ट केलेलं नाही। याआधी सुद्धा अनेकदा तो ठार झाल्याचा दावा केला गेलाय। सिरियाच्या पूर्वेकडे असलेल्या डायर अज झोर शहरातल्या सूत्रांच्या हवाल्यानं बगदादी ठार झाल्याची माहिती मिळते। दरम्यान इसिसशी संबंधित वेबसाईट किंवा सोशल मीडियानं या संदर्भात कोणतेही भाष्य केलेलं नाही। 2 दिवसांपूर्वी इराकी सैन्यानं मोसूल शहर इसिसच्या ताब्यातनं परत मिळाल्याचा दावा केला जात होता। त्यानंतर आता बगदादीच्या खात्म्याची बातमी समोर येते। बगदादी कोण आहे? अल बगदादी हा ISIS या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे। 29 जून 2014ला इराक आणि सिरियावरती त्याने ताबा मिळवला आणि इस्लामिक स्टेटची घोषणा केली। अल बगदादीनं स्वतःला मुस्लिमांचा खलिफा म्हणून घोषित केलाय। बगदादीचं खरं नाव आहे इब्राहिम अली अल बद्री। ISIS मध्ये बगदादीची बॅटलफील्ड कमांडर आणि टेक्निशियन म्हणून ओळख आहे। बगदादीनं इस्लामिक स्टडीजमध्ये PhD केल्याचंही बोललं जातं। इराकमधील अमेरिकेच्या प्रिझन कॅम्पमध्ये बगदादीनं 4 वर्ष काढली। तो कैदी म्हणून होता। इतर दहशतवाद्यांच्या मदतीनं 2009 मध्ये प्रिझन कॅम्पमध्ये त्याची सुटका झाली। त्यानंतर जगभरात दहशत पसरवण्याचं काम बगदादीनं केलं।